राज्याला, जिल्ह्याला, गावाला. उदाहरण म्हणून घेतो, पुन्हा तिथं चालू मी आपल्यात म्हणतात लयच घाण होती साडीसाठी गेली सुखात, गाव सुखाने जगायला लागलं. तसं राज्य सुखाने जगल हे आणणार आणि बोललं ते मी आतापर्यंत केलं. फक्त मला तुम्ही शांत पाहिजेत मराठा समाज ऐकल्याच्या नंतर सुद्धा. आता मी जी घटनाक्रम आहे ना तो सांगतो. जो घटनाक्रम घडलाय तो मी क्लिअर सांगतो तुम्हाला सगळ्या. पोलिसांनी त्यांना धरा, नका धरू, सोडून द्या उद्या, त्याच्याशी देणं घेणं नाही. कारण त्याचं कारण सांगतो मी का आम्ही एवढे बिनधास्त आहेत. 100 जण बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले प्रमुख लोक बसलेले, प्रमुख लोक सगळ्या पक्षाचे म्हणतो आम्ही. भेद नाही, फीद नाही, त्यो ह्या पक्षाचा आहे, त्यो ह्या पक्षाचा, असा अजिबात नाही. सगळे जण इथं बसलेले होते. त्यामुळं जनतेच्या कोर्टात, जनतेच्या प्रशासनात खरं काय हे सगळ्यांना माहिती. उद्या तुम्ही खोटं ठरवता, खरं ठरवता, तपासात काय असेल आम्हाला नाही माहिती. आम्हाला तर शंकाच नाही जालना जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांबद्दल. परंतु पुढचं सांगतो, तुम्ही सोडून द्या, धरा, नका धरू, सत्य हकीकत आम्हाला कळालेली आम्ही मानणार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.